माननीय नानाशेठ कर्जवणे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय पैलवान समीर भाऊ तांगडे स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले. त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय निलेश भाऊ काटे यांना विनंती आहे, आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते पैलवान समीर भाऊ तांगडे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. तर जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज सागर आंग्रे मैदानावरती दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती निलेश यांनी विकेट मिळवली. सागर आंग्रे आलेत. पहिला बॉल इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स, ओव्हर द बाउंड्री रप, व्हाट अ शॉट, बॉल वन बाउन्स, पोहोचतोय सीमा पार, आलाय चौकार. चौकारानं सुरुवात केली. मागची मॅच जिथे फिनिश केली होती सागर आंग्रे यांनी तिथूनच सुरुवात केली. चौकार ठोकलाय पहिल्या बॉलवरती. टॉफलकावरती 15 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश मांडेकर. दोन बंधूंची जोडी तुम्हाला या संघामध्ये देखील पाहायला मिळते. त्या जोडीबद्दल चर्चा खरं तर मी करत होतो. हो, यावेळेस रिव्हर्स स्विचिटचा फटका, बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठ बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर आंग्रे आलेत आणि बॅक टू बॅक दोन चौकार खेचलेत. हो हो हो, यावेळेस खुल्या डब्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे खराब फिल्डिंग, एक दोन फिल्डर बीट झालेत आणि त्यानंतर चेंडू सीमा पार, लागोपाठ बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. तेवीस धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर आंग्रे ताकदीनं फटके खेळतायत. पुन्हा एकदा याही वेळेला बॉल उडवलाय ऑन साइडला. लॉंग ऑन मधून फिल्डर ऋत्विक बॉलच्या पाठीमागे आलेत. त्यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग, एकच धावेवरती समाधान. धावफलकावरती वाढ 24 धावा. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावेंची आवश्यकता जी मात्र मैदानामध्ये असणार आहे. अगदीच चांदे संघामध्ये दोन बंधूंची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. विशाल मांडेकर, निलेश मांडेकर. पिरंगुट संघामध्ये तेजस पवळे, तनुज पवळे. रायझिंग स्टार पिरंगुट मध्ये पंटी पवळे आणि बबलू पवळे, अर्थातच अथर्व पवळे आणि श्रवण पवळे हे दोन बंधू तुम्हाला पाहायला मिळतात. कासारसाई संघामध्ये प्रताप शितोळे, विवेक शितोळे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर अजून देखील भरपूर संघांमध्ये बंधूंच्या जोड्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. बुकुम संघामध्ये विक्रम मराठे आणि किरण मराठे हे दोन बंधूंची जोडी आहे. ओहो हो, यावेळेस मैदानावरती उसळ घेणारा बॉल होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. दुसरं संपलं गेलं. एक फलंदाज बाद धावफलकावरती 24 धावा. फिरंगुट संघामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच बंधूंची जोडी आणखीन एक आहे. अनिकेत दादा पवळे, अक्षय अप्पा पवळे देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. दरम्यान तर अगदीच आपण पाहिलं तर उरवडे संघामध्ये देखील दोन बंधूंची जोडी, ऋषी भिलारे आणि किशोर भिलारे. आणि तालुक्यातील बरेचसे संघ असे आहेत मित्रांनो जिथे तुम्हाला बंधूंची जोडी मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. अगदीच तुम्ही जर पाहिलं असेल, या अगोदर हडशी संघाची मॅच झाली. हडशी संघामध्ये देखील कृष्णा कालेकर, श्रीरंग कालेकर, सुमित बोडके, सूरज बोडके या बंधूंच्या जोड्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. निश्चितच दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. एक फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 33 धावा. 18 चेंडू 33 धावेंची गरज. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अर्थात नेरे क्रिकेट क्लब संघ
दिलेल्या नियोजित वेळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक स्वागत आणि निरे संघाचे सर्व समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जव्या सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती घेऊन पुन्हा एकदा विशाल मांडेकर मैदानावरती आलेत. यावेळेस सागर मैदानावरती बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट. यावेळेस सागर आंग्रे बिग हिट, बिग ब्लास्ट, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नक्कीच हा षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. आणि नक्कीच बंधूंच्या जोडीबद्दल चर्चा करत होतो तितक्याच नुकताच एक कॉल आलाय. बरेच संघामध्ये देखील बंधूंची जोडी आहे. हरिदास मंत्रे आणि सागर मंत्रे. तालुक्यातील बरेचसे संघ तुम्ही पाहता जिथे बंधूंची जोडी. गोटावडे वॉरियर्स मध्ये संजय गोडांबे, अविनाश गोडांबे बंधूंची जोडी आहे. दरम्यान षटकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता. भुगाव संघामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच अतुल शेडगे आणि अमित शेडगे हे दोन बंधूंची जोडी पाहायला मिळते. भरपूर तालुक्यातील असे संघ आहेत मित्रांनो जिथे बंधूंच्या जोड्या तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळत असतात. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. मिड विकेट मध्ये फिल्डर झालेत बीट. बॉल सीमा पार आणि यावेळेस रिझल्ट मात्र इथे कडक, चौकार. थँक्यू डीजे. 34 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज पवार आणि जय पवार या दोन बंधूंची जोडी पाहायला मिळते. दरम्यान येस सर, बॉल नक्कीच आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे तिकडे हरवलेला आहे आणि आता नक्कीच नवीन चेंडू दिला जाणार आहे. पहिलाच दिवस आहे आणि नक्कीच तिथे जर आपण पाहिले तर चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू नक्कीच तुम्हाला मॅच साठी दिला जाणार आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, एक चौकार मैदानावरती आला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा, 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेंची आवश्यकता जी मैदानावरती असणार आहे. विशाल मांडेकर, पहिला बॉल डॉट नक्कीच आला परंतु त्यानंतर ज्या प्रकारे अटॅक केलेला आहे फलंदाज सागर आंग्रे. 7 चेंडू 23 वरती खेळतायत. हो, पुन्हा एकदा उडवला चेंडू हवेत. फटका तर फसलाय. फिल्डर बरेचसे दूर आणि इथे निर्मनुष्य जागा. फलंदाज सुदैवी ठरलेत. बाल बचावले गेलेत. सागर आंग्रे 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती आणि या 2 धावेंच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 36 धावा. न्यू गोल्डन बावधन संघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आतिश कुंभार आणि आशिष कुंभार ही बंधूंची जोडी खेळताना पाहायला मिळत असते. जाव्या मॅच कडे षटक क्रमांक 3 विशाल मांडेकर. भरपूर धावा या षटकामध्ये आल्यात. पुन्हा एकदा जागेवरतूनच इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरतून. वाह, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. स्टँड अँड डिलिव्हर, कव्हरच्या डोक्यावरतून ठोकलाय हा पॉवरफुल विकेट षटकार. एक फलंदाज बाद. धावफलकावरती 42 धावा. ओ हो, याही वेळेला हाय अँड हँडसम सागर आंग्रे ऑन फायर. बिग 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 सिक्सर. तीन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावफलकानं मात्र आपण वाटते उच्चांक गाठलेला आहे. विशाल मांडेकर यांचं हे षटक तब्बल 24 धावा, ज्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव
तर एक चेंडू डॉट येताना आपण पाहिलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात त्या 48. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता जी मैदानावरती असणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा हाताळण्यासाठी अविनाश जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 षटकांनंतर 48 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. समीकरण अगदीच मैदानावरती जर आपण पाहिलं तर पूर्णतः सोपं होताना स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या संघासाठी आपण पाहतोय.